दिन होते त्या दिननी स्वतःच म्हटलं आहे की आम्हाला पहिल्या टप्प्यात फक्त 1000 रुपये कोविडची बॉडी बॅग मिळाली. डॉक्टर हरिदास राठोड यांचं स्टेटमेंट आहे. आम्ही टेंडर काढलं, 2500 रुपये डन झालं. पण किशोरी पेडणेकर यांनी डॉक्टर हरिदास राठोडला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही त्या कंपनीला टेंडर देऊ नका आणि 6719 रुपये वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांना टेंडर देण्यात आले. म्हणजे उद्धव ठाकरे यांची माफिया सेना कोविड कफन मध्ये पण कोट्यावधी रुपयाचा घोटाळा केला. आता महापौर किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली. किशोरी पेडणेकर यांचे 3 पराक्रम मी पुढच्या काही दिवसात प्रसिद्ध करणार आहे. हे त्यातलं पडलं. म्हणजे उद्धव ठाकरे सेनेचा उमेदवार व्हायचं असेल तर आपण मुंबई महापालिकेत माफियागिरी केली पाहिजे. लोकांचा जीव घ्या, पण मला बांद्राला हप्ता मिळाला पाहिजे. आमचा प्रश्न उभाटाला हा आहे की कोविड मध्ये तुमचा अर्धा डझन नेत्यांवर किरीट सोमय्यांनी तक्रार केली, गुन्हे दाखल झाले, जेलमध्ये गेले. यासाठी मुंबईकरांची माफी केव्हा मागणार? माझा दुसरा विषय आहे की किती वर्ष लोकांना फसवणार आहे. आता मोठे ठाकरेच्या बरोबर छोटे ठाकरे जॉईन झाले. मराठी मुंबई आमची मुंबई म्हणायचं आणि मुस्लिम मुंबई करण्याचा कारस्थान मध्ये आता हे दोघे ठाकरे सहभागी झाले. माझ्याकडे आकडे आहेत. हे सेन्ससचे आकडे मी दाखवतो. सेन्ससचे, किरीट सोमय्याचे नाही. 1947 मध्ये ज्यावेळी विभाजन झालं, मुंबईमध्ये मुस्लिमांची संख्या 8.8% आणि आता त्याच सेन्ससनी दाखवलं आहे की ही जनसंख्या 2011चा सेन्सस मध्ये मुंबईत मुस्लिम 20.68%, 20.68% हे मी नाही, 2011 ची जनगणना. आणि आत्ताचं प्रोजेक्शन आहे की 2025 मध्ये मुस्लिम लोकसंख्या 24.98% मुंबईत आहे. हे उद्धव ठाकरे लोकसभेच्या वेळेला वोट जिहाद करत फिरत होते. मेंढी बाजार मध्ये जाऊन मस्जिद का FSI 4 कर देंगे, ते धारावीची अनधिकृत मस्जिद लेन जिहाद ठाकरे रात्री मैदानात उतरले. 25,000 मुस्लिमांचं नेतृत्व केलं. हे माझी मराठी मुंबई मुस्लिम मुंबई होत आहे, झाली आहे. किरीट सोमय्या नाही, अमित शाह नाही, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट आहे की 2050 मध्ये हिंदू 54% खाली आणि मुस्लिम हे 30% वर असेल. फक्त एवढंच नव्हे, तो मुस्लिमांचा प्रजनन दर आहे, फर्टिलिटी रेट, तो मुंबईत हिंदूचा 1.3 आहे, मुस्लिमांचा 2.6 आहे, दुप्पट. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेचे सहकारी नातेवाईक म्हणजे पॉलिटिकल नातेवाईक हे काय म्हणतात, MIM, SP मुस्लिम नेते म्हणतात किरीट सोमय्या का क्या जाता है, हम 26 बच्चे पैदा करें या 36 पैदा करें, हमारा लक्ष्य. MIM वाले म्हणतात हमारा ये लक्ष्य है कि मुंबई का महापौर खान हो, पठान हो या मूर्खेवादी होगी. ये किरीट सोमय्या समजले. उद्धव ठाकरे, राज ठाकरे या विषयावर काय एक शब्द बोलत नाही. मुंबईत बंगालीचे झाडे आहेत,
इतक्या मोठ्या संख्यावर अतिक्रमण एक शब्द नाही. या मुंबईला तुम्हाला खुर्ची, तुमचा माफिया कॉन्ट्रॅक्टरचा हिस्सा महापालिकेतून येतोय म्हणून मुस्लिम मुंबई बनवण्याचं कडकावतान MIMचा असो, राहुल गांधीचा तो, उद्धव ठाकरे का राज ठाकरे, हे आम्ही महायुती सफळ होऊ देणार नाही. उद्धव ठाकरेंची पहिली यादी आली होती, त्या यादीमध्ये मुस्लिम